नमस्कार. युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईटच्या सिरीजमधील आज आपलं पुढचं पार्ट आहे. तर बघा, आज आपण काय बघणार आहोत की जी 44वी वर्ल्ड युनेस्कोज हेरिटेज साईट आहे भारतातली कोणती, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 गड किल्ले आहेत त्यांचा समावेश त्यात करण्यात आलेला आहे. तर आपण हे बघणार आहोत की ते आपल्या जिल्ह्यातल्या कोणते किल्ले समाविष्ट करण्यात आलेले आहेत हे आपण ट्रिक्सच्या स्वरूपात बघणार आहोत. म्हणजे कोणता जिल्हा कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यातला आहे हे आपण ट्रिक्सच्या स्वरूपात बघणार आहोत. बघा पाठ कसं करायचं. जे 12 गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यातले 11 किल्ले महाराष्ट्रातले आहेत. एक किल्ला जो तामिळनाडू मधला आहे, जो किल्ला आहे जिंजी, विल्लपुरम तामिळनाडूमधील जिंजी, हा एक सेपरेट लक्षात राहील. आता बघा, आपल्याला 11 लक्षात ठेवायचे आहेत. 11 लक्षात कसे ठेवायचे तर बघा, जे कोकणातले जे 3 जिल्हे आहेत ते सिक्वेन्सने लक्षात ठेवा. कोणते? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. रायगड मधले 2 लक्षात कसे ठेवायचे? रायगड वरून राया ही व्यक्ती कन्सिडर करायची. रायगड मधला एक रायगड किल्ला, आणि दुसरं लक्षात कसं ठेवायचं, एक खांदेरी आहे, पण लक्षात कसं ठेवायचं, रायाचा खांदा दुखतो. रायगड वरून राया एक रायगड, आणि रायाचा खांदा दुखतो खांदेरी. झाले 2 पाठ. रत्नागिरीतला सुवर्णदुर्ग, ठीक आहे. मग रत्ना नावाची मुलगी आहे आणि तिला सुवर्ण खूप आवडतं, सोन्याचं तिला खूप हौस आहे. सोनं, सुवर्ण, गोल्ड. रत्नागिरीतला सुवर्णदुर्ग राहील लक्षात. आता सिंधुदुर्गातलं आपण बघणार आहोत. सिंधुदुर्ग मधलं कसं लक्षात ठेवणार? एक सिंधुदुर्गच किल्ला आहे, आणि दुसरा किल्ला कोणता आहे तर तो आहे सिंधुदुर्ग, आणि दुसरा आहे विजयदुर्ग. ठीक आहे. विजयदुर्ग लक्षात कसं ठेवणार? कारण जो एक फोर्ट विल्यम किल्ला आहे पश्चिम बंगालमध्ये त्याचं नाव विजयदुर्ग करण्यात आलेलं आहे. त्यावरून आपल्याला माहिती पाहिजे मग विजयदुर्ग किल्ला कुठला होता तर तो कुठे होता? सिंधुदुर्गमध्ये. ठीक आहे. आता उरले बाकीचे किल्ले. बघा, नाशिक मधलं साल्हेर एक लक्षात ठेवा. पुण्यामधले 3 लक्षात कसं ठेवणार? शिरा घ्या किंवा शिरा लो हिंदीत बोलायचं. शी फॉर शिवनेरी, रा फॉर राजगड, लो फॉर लोहगड. त्याच्यानंतर साताऱ्यातलं कोणतं तर प्रतापगड. साताऱ्यावरून तारा नावाची मुलगी कन्सिडर करा, आणि ती प्रताप करते, पराक्रम करते. सातारा, प्रतापगड. नंतर कोल्हापूरचा येतो एक पन्हाळगड. कोल्हापूरचं सोपंच आहे, पन्हाळा माहिती आहे. नाशिकचं साल्हेर लक्षात ठेवा, कोल्हापूरचं पन्हाळा लक्षात ठेवा. बघा, अगदी सोप्या पद्धतीने हे जे 11 किल्ले आहे हे आपले व्यवस्थित पाठ होतात. कुठेही आपण कन्फ्युजन होत नाही, आणि सगळे किल्ले आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कोणता किल्ला कोणत्या राज्यात आहे. ठीक आहे. नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर मधले पण आपण बघितलेले आहेत. धन्यवाद.